शेतकऱ्यांच्या आंदोलनाची। दूध भुकटीवरचं आयात शुल्क कमी केल्याचा मोठा फटका आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। याच विरोधात दूध उत्पादक शेतकरी आजपासून आंदोलन करणार आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये हजारो टन दूध पावडर शिल्लक आहे। अशातच केंद्र सरकारनं आयात शुल्क कमी करून हजारो टन दूध पावडर आयात करण्याची परवानगी दिली आहे। तर हा निर्णय दूध संघ आणि उत्पादकांचं कंबरडं मोडणारा ठरणार आहे। कृषी मालाला हमीभाव आणि दुधाला वाढीव दर देण्याची घोषणा खरं तर केंद्र सरकारची होती, मात्र सरकारची प्रत्यक्ष कृती ही वेगळीच असल्याची भावना सध्या उत्पादकांमध्ये आहे। अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही 15,000 टन दुधाची पावडर का आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाहीये। दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा। देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशा प्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून 2 रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत, अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आम्ही करतो आहोत।